चकली घ्या चकली, काटेरी खुसखुशीत चकली महिनाभर जरी ठेवली तरी तेलबिल सुटणार नाही आणि आहे अशी खुसखुशीत राहणार. मुख्य म्हणजे बिनभाजणीची चकली आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करावं लागतं बघा. चला आता ही चकली करण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 2 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, भाजून नाही घेतलेला कच्चा रवा, 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ, 3 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून मीठ, 3 टीस्पून धनेपूड, पाव टीस्पून ओवा, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद. यासोबतच आपल्याला लागणार आहे 2.5 कप पाणी आणि 2 चमचे साजूक तूप. तुपाच्या मोहनातली चकली अतिशय खुसखुशीत होते. तूप, लोणी असं बटर जे काय असेल ते घाला, पण हे प्रमाण अगदी अचूक आहे. टीस्पून म्हणजे आपला मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे, त्याच्यामध्ये टीस्पून असतं आणि टेबलस्पून असतं. 3 टीस्पून हे बरोबर घेतलेलं आहे धनेपूड, त्याचबरोबर लाल तिखट. आणि हे तिखटाचं लाल तिखट आहे, रंगाचं नाही, म्हणजे बॅडगी मिरची नाही आहे, प्रॉपर तिखटाचं तिखट आहे. तर हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं ना तर चकली अफलातून होणार याची खात्री मी तुम्हाला देते. डोळे झाकून हे प्रमाण फॉलो करा. चला आता उकड काढायची. उकड काढलेल्या चकलीला चव कमाल येते आणि अचूक बनते. तर 2.5 कप ही सगळी पिठं आहेत, तर 2.5 कप बरोबर आपण इथे पाणी घेतो. 1, 2 आणि अर्धा कप. ते पाण्याला छान उकळी काढूयात. पाण्याला व्यवस्थित उकळी आली. आता गॅस मंद आचेवर करायचा. उकळत्या पाण्यातच आपण घालणार आहोत लाल तिखट, धनेपूड, मीठ, ओवा, हिंग, पांढरे तीळ आणि हळद. यासोबतच मोहनसाठी अगदी 2 चमचे साजूक तूप किंवा लोण्याचा गोळा घातला तरी काही हरकत नाही. खूप नका घालू. खूप मोहन घातलं तर उकडची जी चकली असते ना ती विरघळत्या तळत असताना, त्यामुळे मोहन खूप नको. 2 म्हणजे 2च चमचे घाला. आता हे व्यवस्थित मिसळायचं आणि चकलीला मस्त आहे ना साजूक तुपाचं किंवा वनस्पती किंवा लोण्याचा गोळा घाला मोहन म्हणून. अरे काय होतात, थँक मी लेटर. चला आता यामध्ये अर्धा कप आधी रवा घालूयात. रवा फुलवून घ्यायचा. रवा थोडा थोडा घाला आणि मिसळून घ्या. रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे बघा. सगळा रवा घालायचा. रवा आधी फुलवून घ्यायचा व्यवस्थित, त्याच्या गुठळ्या नाही राहिला पाहिजे. हे बघा, हे मिश्रण घट्ट होईपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे. फक्त रवा मिसळून घ्यायचा आणि गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. आता यामध्ये लगोलग ज्वारीचं पीठ पूर्ण घालायचं. 2 कप ज्वारीचं पीठ हे देखील मिसळूयात. आणि तुम्हाला सांगते, वाढीव पाणी चमचाभरही घालायची गरज नाही आहे. आता हे ज्वारीचं पीठ यामध्ये चांगलं एकजीव करून झालं. छान मुरलं आहे ज्वारीचं पीठ. आता गॅस करायचा बंद. गॅस सुरू नका ठेवू. पुन्हा सांगते, गॅस बंद करूयात. हे बघा काय होतं ना, टिप्स मिस आउट होतात. यावर झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं ही उकड मुरवून घेऊयात. चला तर आता ही उकड बरोबर 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवली. ही काढूयात. थेंबरही पाणी वगैरे वाढीव काहीच घालायची गरज नाही पडत. परफेक्ट अशी होते ही तयार. आता ही उकड खूप गरम गरम आहे म्हणून आपण उकडीच्या मोदकाची उकड कशी मळून घेतो तांब्या वापरून, तशी फक्त मळून घ्यायची. हेतू हाच की हाताला चटका बसू नये आणि वाफही पटकन निघून जाते. हे बघा अजिबात आहे ना सुकी सुकी झाली नाही आहे आणि खूप पातळही पीठ झालेलं नाही. परफेक्ट असं पीठ आहे. आता हे पीठ व्यवस्थित मळून तयार आहे. आता हे चांगलं मळून घ्यायचं. मळून घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग चकली पाडताना आहे ना चकलीचे तुकडे पडतात. आता हा रोल चकलीच्या साच्यामध्ये घालायचं, झाकण लावायचं आणि बटर पेपर ताटली जे काय असेल त्याच्यावर अशा चकल्या पडायच्या. बघा किती सहज पडतात आणि काटे बघा काय सुरेख आलेत. अगदी सहज होतात या चकल्या, तुम्हाला सांगते.
एफर्टलेस अगदी. आणि तरीही असं वाटतं की जणू की आपण भाजणीचीच चकली खातोय की काय. कोणाला सांगितलं नाही ना तर कळणारही नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली. वा. आणखी एक पाडून दाखवते. माझ्याकडे एका वेळेस 4 चकल्या बसतात, त्यामुळे मी 4 चकल्या पाडून घेते. चकली तळायची. तेल कोमट तेलात नका सोडू, नाहीतर चकल्या विरघळतात. तेल व्यवस्थित रितसर गरम झालं पाहिजे आणि मग मंद आचेवर गॅस करून मग चकली तळायला घ्या. हे बघा, अगदी अलगद हाताने चकली सोडूया. आणि तुमच्या कढईमध्ये किती चकल्या एका वेळेस बसू शकतात तेवढ्या घालून घ्या. आणि आता अजिबात हात नका लावू, काहीही नका करू, अशीच हिला छान सेटल होऊ देत. आता 2 मिनिटे झालं. एक बाजूने चकली हलकीशी फर्म झाली की ती उलटवून दुसरी बाजू ही तळून घेऊया. हे बघा, आता मऊ नाही आहे चकली, हलकीशी फर्म झाली की उलटवायची. वा वा वा, काय खुमासदार झाली आहे चकली. आणि दुसरी बाजू ही छान तळून घ्यायची. दे, मी चकली पाडतो. जरा चालेल. हां, दाबत राहायचं ते मल्टिपल टाइम्स. हां, अरे जमले की, जमले जमले. थोडी आणखी मोठी. परफेक्ट, जमतंय. पहिलेच केली, छान झाली की, छान झाली, मला आवडली. हे थोडं वर उचलायचं. जमलं. आता तोड. व्हेरी नाईस. अजून मोठ्या करू का? चालेल. क्रिएटिव्हिटी आवडते ना तुला. चला, मंथन चकल्या पाडतोय तोवर या तळून देखील झाल्या बघा. हे बघा, आता तेल सगळं निथळायचं. काटा चमच्याने पण काढू शकता, पण हे असं चिमट्यात वगैरे पकडलं ना तेल पूर्ण निथळलं जातं बघा. आणि हे बघा, आपलं इथे बोलणं चालू होतं तर मंथनने छान चकली पाडली. ही परफेक्ट जमली. कसं वाटतंय चकल्या पाडून? चांगलं वाटतं. येस. आई, मी जरासं खाऊ का ह्याच्यातलं? खा. मस्त, छान झाले ना. आता डब्याला स्नॅक, बसचं स्नॅक डन. आई, ही रेसिपी होत आली आहे ना. चल, मी पुढच्या रेसिपीची तयारी करते. काय काय करू? मला वाटलं तू खायला मागतेस का काय. काही नाही ग, कांदे चिर 2-3 आणि शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवशील. तू कधी शेवगाच्या शेंगासारखी बारीक होणार? गप गे. ज्वारीच्या पिठाची चकली आहे. 2 कप फक्त ज्वारीचं पीठ वापरलं आणि एवढ्या ढिगभर चकल्या झाल्या बघा. 30+ चकल्या होतात. अतिशय अचूक प्रमाणबद्ध रेसिपी आहे. खाल्ली ना की असं वाटतं की जणू काय आपण भाजणीचीच चकली खातोय की काय, इतकी खुसखुशीत होते. वा वा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.